हेलो 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 हो हेलो हेलो हो पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। हेलो हेलो हो हेलो हो हेलो हो ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं भृत्यारतेऽहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशे विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरदरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सीतानाथसमारम्भा रामानन्दार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्पराम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयं मुदीरये। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वयं नुमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराणं द्वितीय स्कंदः अथ प्रथमोऽध्यायः श्रीशुक उवाच वरीयानिशते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मवित्सम्मतं पुंसा श्रोतव्यादिषु यः परः अकारण कारण करुणावरून आलंय भक्त वांछा कल्पतरो श्री कृष्ण वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत महापुराण। आज आपल्या कथेचा चौथा दिवस आहे। आज आपण दशमस्कंदापर्यंत कथा श्रवण करणार आहोत। कालच्या सत्रामध्ये सुंदर अशी आपण कथा श्रवण केली आणि या द्वितीय स्कंदामध्ये श्री शुकाचार्यांचा आणि राजा परीक्षितीचा संवाद आहे। म्हणून आतापर्यंत जे आपण कथा श्रवण केली ही श्रीमद भागवत महापुराणाची प्रस्तावना होती। आणि या द्वितीय स्कंदापासून राजा परीक्षितीला श्री शुकाचार्य सांगतायत या श्रीमद भागवत महापुराणामध्ये 3 मंगलाचरण करतात। श्री शुकाचार्य ज्या वेळेला राजा परीक्षितीला कथा सांगतायत तर सुरुवातीला मंगलाचरण केलं नाही। जसे राजा परीक्षितीचे प्रश्न ऐकले तसे श्री शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। आपण कालच्या सत्रामध्ये राजा परीक्षितीच्या जन्माची कथा श्रवण केली। भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या बाळाला पाहण्याकरता आले आणि तो मुलगा शांत झाला।
भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेकडे जात असताना आज अर्जुनही भगवान श्रीकृष्ण परमात्म्या सोबत द्वारकेकडे निघून जात आहेत. इकडे तो बाळ राजा परीक्षिती तारुण्य अवस्थेमध्ये येऊ लागलेले आहेत. तारुण्य अवस्थेमध्ये इकडे अर्जुन द्वारकेमध्ये राहतात आणि द्वारकेमध्ये राहत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधाम गमन करतात आणि त्यावेळेला अर्जुन द्वारकेकडे परत येतात आणि द्वारकेकडे आल्याच्या नंतर द्वारकेकडून आपल्या हस्तिनापुराकडे येतात आणि हस्तिनापुरामध्ये येत असताना अर्जुनाला सर्वसाधारण लोकांनी लुटलं. अर्जुन तोच आहे की ज्याने 11 अक्षौहिणी सैन्याचा निपात केला. तोच अर्जुन, ज्या अर्जुनाच्या हातामध्ये गांडीव नावाचा धनुष्य आहे, तोच धनुष्य आहे. पण सर्वसाधारण लोकांनी अर्जुनाचा पराभव केला. त्याला कारण काय आहे? जे काही अर्जुनाच्या ठिकाणी चैतन्य होतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं, ते चैतन्यच निघून गेल्यामुळे अर्जुन हा चैतन्यहीन झाला होता. आणि इकडे अर्जुन जेव्हापासून द्वारकेला निघून गेलेला आहे भगवान श्रीकृष्णाबरोबर, तेव्हापासून हस्तिनापुरामध्ये अनेक प्रकारचे अपशकुन येऊ लागले. काही घटना घडण्याच्या अगोदर मनुष्याला काही अपशकुन होत असतात. काहीला कळत असतात, काहीला कळत नसतात. पण इकडे 4ही पांडवांना हस्तिनापुरामध्ये अपशकुन होऊ लागले. हा द्वापार युगाचा शेवटचा टप्पा आहे आणि आता कलीला प्रारंभ होणार आहे. म्हणून कलियुगामध्ये काय घटना घडणार आहे, कलियुगामध्ये कशा कशामध्ये बदल होणार आहे, याचे काही अपशकुन अगोदर त्या पांडवाला होत होते. धर्मराज ज्या ज्या वेळेला गायीच्या गोशाळेमध्ये जातात त्या त्या वेळेला गायीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असताना दिसतात. हे अपशकुन आहे. कारण गायीच्या डोळ्यातून निघालेले अश्रू हे दुःखाचे अश्रू. आपल्याही डोळ्यातून कधी सुखाचे अश्रू बाहेर निघत असतात तर कधी दुःखाचे अश्रू बाहेर निघत असतात. त्याच्यात फरक एवढा असतो, दुःखाचे अश्रू हे कधीही गरम असतात. कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये फार आनंद झाला तर त्या आनंदाच्या आवेशामध्ये मनुष्याच्या डोळ्याला पाणी येत असतं. आनंदाच्या आवेशामध्ये ते अश्रू गरम नसतात, ते अश्रू थंड असतात. आणि जे दुःखातून निघालेले अश्रू असतात ना डोळ्यातून, हे गरम असतात. गायीच्या ज्या वेळेला डोळ्यातून अश्रू वाहतात, वरच्या बाजूने अश्रू वाहतात, ते दुःखाचे अश्रू असतात. हा अपशकुन धर्मराजाला होऊ लागला. आपल्या नगरीमध्ये घरोघरी भांडण करण्याचा आवाज येऊ लागला. हा अपशकुन आहे. होणाऱ्या कलियुगातल्या घटना त्यांना अगोदर त्या भासू लागल्या. हे अपशकुन आहेत. ज्या वेळेला भीमदादा आपल्या प्रदेशामध्ये फिरत असताना भीमदादाला एक शकुन झाला. एक पर्वतावरून एक मोठी शिळा गडगड गडगड करत शिखरावून खाली येत आहे. एवढी मोठी शिळा डोंगराच्या शिखरावरून गडगडत खाली येते, वेगानं येते. वेगानं आलेली ती शिळा आहे ती एका गवताच्या पात्याने ती रोखल्या जाते. याचा काय अर्थ आहे?
त्याचा एकच अर्थ आहे की कलियुगामध्ये कोणतंही संकट असो, कसल्याही स्वरूपाचं विघ्न असो किंवा पर्वता समान पाप असो कलियुगामध्ये, पण एवढी मोठी शिळा एका गवताच्या पात्याने रोखली याचं एकच कारण आहे. या कलियुगामध्ये किती जरी पाप असलं डोंगरासारखं, पण ते एका नामचिंतनाने जळून भस्म होईल. हा कलियुगाचा काय आहे? संकेत आहे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. भगवंताच्या नामाने पर्वताकार जरी पाप झालं असलं तरी ते जळून भस्म करण्याची ताकद फक्त एका नाम चिंतनामध्ये आहे. हा कलियुगातला फार मोठा काय आहे? लाभ जीवनामध्ये होणार आहे नामचिंतनाने. आणि ह्या सगळ्या घटना, या सगळ्या घटनेचा भास या चारही पांडवांना होऊ लागलेला आहे. नकुल आणि सहदेव हे भ्रमण करत असताना त्यांना एक दृश्य दिसतं की ज्या गायीने ज्या वत्साला जन्म दिला ते वत्स जन्माला आल्याबरोबर आपल्याच आईला लाथा मारू लागलं. हा कलियुगामध्ये होणारा परिणाम आहे. जन्म देणाऱ्या माता पित्याला पुत्र मारतील हा संकेत द्वापार युगामध्ये शेवटी त्याचा होणारा पुढे निर्देश अगोदर झालेला आहे. असे कितीतरी माता पिता असतात की त्यांना मुलं त्रास देतात, पुत्र त्रास देतात. त्यांना पुत्र म्हणता येतच नाही. जो पतनापासून तारत असतो त्याला पुत्र असं म्हणतात, आणि जो पत्नाला घालतो ना त्याला पुत्र म्हणत नाही. असे पुत्राचे अनंत प्रकार असतात. भागवतामध्ये पुत्राचे प्रकार सांगत असताना सात्विक पुत्र म्हणून वर्णन आहे, उदासीन पुत्र म्हणून वर्णन आहे, शत्रुपुत्र म्हणून वर्णन आहे, ऋणी पुत्र म्हणून वर्णन आहे. असे अनंत पुत्र आहेत. सेवाधारी पुत्र म्हणून आहे. उदासीन पुत्र त्याला म्हणतात की तो माता पित्यापासून वेगळं राहतो, त्यांना त्रासही देत नाही
आणि त्यांचा त्रासही सहन करून घेत नाही. उदासीन पुत्र. ऋणानुबंध पुत्र हा केवळ पित्याच्या आज्ञेनच राहतो. ऋणानुबंध. आणि शत्रुपुत्र त्याला म्हणतात. तो माता पित्याला त्रास देतो. तो मूर्तिमंत आपला शत्रूच आपल्या पोटी पुत्र रूपाने जन्माला आलेला असतो, म्हणून तो त्रास देत असतो. शत्रुपुत्र. आणि शत्रुपुत्राचं चिंतन करत असताना दुसरा असा पुन्हा विचार आहे. माता पित्याच्या पोटी त्यांचा शत्रू जन्माला येतो आणि तो अल्प आयुष्य राहतो. सगळ्यात जास्त प्रेम माता पित्याचं त्या मुलावर असतं आणि त्याला अल्प आयुष्य असतं. तो मध्यंतरीच तो मरण पावतो. केवळ त्यांना दुःख देण्याकरता त्यांच्या पोटी त्याचा जन्म झालेला असतो. हा सुद्धा शत्रुपुत्रच असतो. आणि सात्विक पुत्र त्याला म्हणतात. सात्विक पुत्र त्याला म्हणतात माता पित्याची सेवा करणारा. सांगितल्याच्या नंतर सेवा करणं वेगळं, पण न सांगता सेवा करणारा तो सात्विक पुत्र आहे. सात्विक पुत्राचं दुसरं लक्षण असं असतं की तो स्वतः करता जागा असतो, स्वतः जागा होतो आणि आपल्या कुळाला पवित्र करतो. असा पुत्र सात्विक पुत्र असतो. आणि अशा सात्विक पुत्राला जगद्गुरु तुकोबाराय त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. आपुलिया हिता जो असे जगता, 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 आपुलिया हिता जो असे जगता. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. हा सात्विक पुत्र आहे. म्हणून नकुल आणि सहदेवाला सुद्धा असा अपशकुन झाला. आणि 6 महिन्याच्या नंतर अर्जुन द्वारकेहून परत हस्तिनापुरामध्ये येतात. धर्मराज राजसिंहासनावर विराजमान झालेले असतात. आणि या सभेमध्ये अर्जुनाने प्रवेश केला. चेहरा म्लान झालेला, उदासीन झालेला चेहरा, चेहऱ्यावरती विषण्ण भाव निर्माण झालेला. धर्मराज अर्जुनाला विचारतात की हे अर्जुना, आज तुझ्या चेहऱ्यावरती एवढी उदासीनता का? काय कारण आहे उदासीनतेचं? त्यावेळेला अर्जुनानं सांगितलं की आपलं आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याने निजधाम गमन केलेलं आहे. म्हणून अर्जुनाची अशी झालेली अवस्था पाहून त्या ठिकाणी 5ही पांडव विचार करतात की आपलं आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर इहलोकामध्ये नाही
तर आपण सुद्धा राहू नये म्हणून असा विचार केला. राजा परीक्षिती तारुण्यावस्थेमध्ये आलेले राजा परीक्षितीला त्या ठिकाणी राजसिंहासनावर विराजमान केलं आणि पाचही पांडव त्या ठिकाणी स्वर्गरोहण करतायत. म्हणजे वल्कल धारण करून त्यावेळेला उत्तर दिशेकडे प्रस्थान करतात, हिमालयाकडे प्रस्थान करतात आणि आपला चालत चालत त्या ठिकाणी प्राण देतात. धर्मराज मात्र ते धर्मराज होते. धर्मराज ज्या वेळेला स्वर्ग, आपण जे काही केदारनाथ बद्रीनाथ यात्रेला गेले असतील त्यांच्या लक्षात येईल, हिमालयावरती त्या ठिकाणी या ठिकाणाहून पांडव स्वर्गरोहण केलं पांडवांनी असं आपल्याला सांगितलं जातं. तिथं स्वर्ग शिडी आहे असं म्हणतात. आणि कारण त्या ठिकाणी सगळं बर्फाने आच्छादलेलं असतं, सगळं आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नाही, पण लोक सांगतात की या ठिकाणून पांडव गेले म्हणून. आणि धर्मराज ज्या वेळेला जातात, धर्मराजाची परीक्षा घेण्याकरता यमराजाने कुत्र्याचं रूप धारण केलं आणि धर्मराजाच्या सोबत ते कुत्र चालू लागलं. धर्मराज म्हणतात आणि शास्त्र सांगतो जो 20 पावलं आपल्या बरोबर चालतो ना तो आपला मित्र होत असतो. हे कुत्र तर धर्मराजा बरोबर चालू लागलं, पण धर्मराज असे काही स्वार्थी नव्हते की एकट्याने जावं म्हणून. चांगले सज्जनाचा जो विचार असतो तो मर्यादित आपल्या पुरतात नसतो, सगळ्यांचा विचार त्याच्या मनामध्ये असतो, म्हणूनच ते मोठे असतात. आणि मनुष्य नेहमीच्याला विचाराने मोठा होत असतो, पैशाने मोठा होत नाही, श्रीमंतीने मोठा होत नाही, बळाने मोठा होत नाही. मनुष्य विचाराने आणि कर्तृत्वाने मोठा होत असतो. आपण कर्णाची कथा श्रवण करा. कर्णाचा जर इतिहास पाहिला, कर्ण जीवनभर आपल्या आईच्या शोधामध्ये होता. आपल्या हृदयामध्ये आई तर आपण डोळ्यांनी पाहिली नाही, पण राधे राधे म्हणून जीवन जगावं लागलं कर्णाला. कर्णाला आईचं महत्व कळतं. ज्या आईची प्रतिमा हृदयामध्ये ज्या कर्णाने कोरलेली असते, आईचं महत्व कर्णाला माहित आहे. जीवनभर सूतपुत्र म्हणून काय तर निंदा सहन करावी लागली, पण कर्णाचं कर्तृत्वच असं होतं. कर्णानं सांगितलं व्यक्ती ही कर्तृत्वाने मोठे होत असते. मनभर बोलण्यापेक्षा कणभर कृती श्रेष्ठ असते. कर्तृत्वाने मोठा ठरला गेला कर्ण. हे मोठ्या लोकांचं लक्षण असतं. आणि धर्मराज त्यावेळेला जात असताना त्या कुत्र्यालाही सोबत घेऊन जातात. पण जात असताना धर्मराज एक वेळेला खोटं बोलण्याचं पाप धर्मराजाला भोगावं लागलं. पायाचा अंगुष्ठा खाली गळून पडला जात असताना. एक वेळेला ती खोटं बोलण्याची भावना नव्हती धर्मराजाची. नरोवा कुंजरोवा अश्वत्थामा हतहा नरोवा कुंजरोवा. नरोवा हे शब्द ऐकू दिले द्रोणाचार्याला आणि मग शंकाचं स्फुरण केलं. कुंजरोवा हे शब्द ऐकू दिले नाही म्हणून धर्मराजाचं बोलणं हे खोटं ठरलं. आणि त्यावेळेला त्याचा परिणाम, एक वेळेला खोटं बोलण्याचा परिणाम पायाचा अंगुष्ठा खाली गळून पडला स्वर्गामध्ये जात असताना. एक वेळेला खोटं बोलण्याचा परिणाम. आणि आपली जर एवढं बारकाईने जर तपासणी झाली तर आपण पूर्णच आपण काय होईल, शरीराचंच पतन होऊन जाईल. सत्यासारखं तप नाही, सत्यासारखं तप नसतं. माऊली ज्ञानोबा म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. सत्यासारखं कोणतं तप नाही. एक वेळेला खोटं बोलले त्याचा परिणाम भोगावा लागला. आपण पावली खोटं बोलत राहतो. आपल्या जीवनात सगळा परिणामच आहे. पांडव स्वर्गरोहण करतात. राजा परीक्षितचा राज्यकारभार चालू होतो. राजसिंहासनावर बसल्यानंतर राजा परीक्षितीला असं वाटलं की आपण दिग्विजय करावा.
म्हणून राजा परीक्षिती दिग्विजय करण्याचा निश्चय मनामध्ये धरला आणि आपला जो काही खजिना होता त्या खजिन्यामध्ये पाहण्याकरता गेले की मला काही आवडतं का याच्यामध्ये पाहण्यात सुवर्णाचा मुकुट राजा परीक्षितीला तो मुकुट आवडला. राजा परीक्षितीने आपल्या मस्तकामध्ये धारण केला आणि राजा परीक्षितीने काही निवडक सेना आपल्या सोबत घेतले आणि राजा परीक्षिती दिग्विजय करण्याकरता निघाला. जात असताना राजा परीक्षितीचा घोडा भरधाव वेगाने जंगलातून जाऊ लागला. जे काही निवडक सेना होती सोबत ते एका बाजूला आले, राजाचा घोडा एका बाजूला निघून गेला. होणारी घटना ही अट्टल असते. त्याला कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तर होणारी घटना ही अट्टल असते. राजा परीक्षिती दूर अंतरावर निघून गेल्याच्या नंतर राजा परीक्षितीला आता तहान लागते आणि पाण्याच्या शोधामध्ये राजा परीक्षिती फिरतोय. वाटेमध्ये जात असताना धर्माचा आणि गोमातेचा पृथ्वीचा संवाद ऐकतात. अत्यंत महत्वाचा संवाद आहे. धर्मरूपी बैल आहे तो एका चरणावर उभा आहे आणि गोमाता रूपी जी काही पृथ्वी माता आहे तिला त्या धर्मरूपी बैलाकडे पाहून दुःख झालं की धर्म एका चरणावर उभा आहे, बाकीचे 3 चरण तुटले गेलेले आहेत आणि त्यांचा संवाद आहे. ती गोमाता म्हणते त्या धर्माला विचारते की तुमचे 3 पाय कोणी तोडले. तो धर्म सांगतो हे माते मी कोणाचं नाव सांगू की माझे 3 चरण याने तोडले म्हणून. कोणाचं नाव सांगता येत नाही पण तुटले गेले. धर्म हा 4 चरणाने परिपूर्ण असतो. सत्य, तप, दया आणि दान हे धर्माचे 4 पाय असतात. धर्माची मजबूती या 4 पायामध्ये असते. फक्त सत्य एकच काय तर चरण राहिलेला आहे आणि त्याच चरणावर धर्म काय तर उभा आहे. कोणाच्या अंतःकरणामध्ये दया भाव राहिला नाही, कोणाच्या ठिकाणी पवित्रता राहिली नाही, कोणाच्या ठिकाणी तप करण्याची शक्ती राहिली नाही. आपल्याला जरी जगामध्ये तप करणारे दिसतात पण बहुतांशा त्याच्यामध्ये ढोंगीपणा जास्त असतो. लोकाला दाखवणं एक आणि खरं असणं वेगळं असतं. हे तपाचं नाटक करतात. जगामध्ये तपी कोणी राहिलं नाही. आपण भक्ती महात्म्यामध्ये चिंतन करत असताना देवर्षी नारद सांगतात तीर्थाचा महिमा नष्ट झाला. कोणी तपी राहिलं नाही, कोणी ज्ञानी राहिलं नाही. जे ज्ञानी म्हणून घेतात, स्वतः पांडित्य म्हणून घेतात, ते तर मोहामध्ये वश झालेले मोह वश जीवन जगतायत. म्हणून सत्य एकच चरण आहे आणि या चरणावर धर्म काय तर उभा आहे. हा त्यांचा झालेला संवाद. आणि धर्माला त्रास आहे, दुःख आहे म्हणून गोमातेला सुद्धा दुःख वाटतंय म्हणून ती अतिशय शरीराने असे रोड झालेलं शरीर आहे आणि तेवढ्यामध्ये तो काळकुट्ट अशा स्वरूपाचा कली त्या ठिकाणी येतो आणि त्या गाईला लाताने मारतो. हे दृश्य राजा परीक्षितीने पाहिलं. माझ्या या ब्रह्ममुहूर्त नगरीमध्ये येऊन ज्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला महत्वाचं स्थान आहे, अत्यंत पवित्र मानल्या जाते की ज्या गोमातेच्या शरीरामध्ये 33 कोटी देवलोकाचं वास्तव्य आहे. एवढी पवित्र गोमाता. गोमाता ही विश्वाची माता आहे आणि अशा गायीवर लत्ता प्रहार करणारा असा अधम पुरुष कोण आहे. राजा परीक्षितीला क्रोध अनावर झाला. राजा परीक्षितीने खड्ग घेतलं आणि मारण्याकरता धावला त्या अधम पुरुषाला. कोण आहे म्हणले तू. राजा परीक्षिती आलेलं पाहून तो कली राजा परीक्षितीला शरण आलाय. महाराज
माझं नाव कली. म्हणले माझ्या ब्रह्म मुहूर्त नगरीमध्ये येण्याचं धाडस कसं केलं? महाराज, तुमच्या या ब्रह्म मुहूर्त नगरीमध्ये सगळी प्रजा सुखाने नांदते, सगळ्यांना सुख तुम्ही प्रदान करताय. म्हणून मला सुद्धा असं वाटलं की आपण राजाच्या नगरीमध्ये जाऊन सुखाने राहावं. महाराज, मी शरण आलोय तुम्हाला, मला अभय द्या. आणि राजाचं कर्तव्य आहे, जो शरण येतो, शरण येणाऱ्याला अभय देणं हे राजाचं कर्तव्य आहे. कली म्हणतो, राजन, मी कुठेही राहणार नाही, मला राहण्याकरता काही ठिकाण द्या. त्याच ठिकाणावरती मी राहील. लक्षपूर्वक आहे का? कलीचं वास्तव्य कशा कशात असतं. राजा परीक्षितने सांगितलं, ठीक आहे, मी काही ठिकाण तुला राहण्याकरता देतो, त्या ठिकाणावर तू राहावं. पहिलं ठिकाण दिलं, जिथं लोक मदिरा प्राशन करतील तिथं कलीचं वास्तव्य. जिथं लोक जुगार खेळतील तिथं कलीचं वास्तव्य. जिथं लोक स्वैराचार करतील तिथं कलीचं वास्तव्य. हे कलीला राहण्याकरता दिलेले ठिकाण आहे. कली म्हणला, महाराज, या ठिकाणी एकही सज्जन पुरुष येत नाही. या ठिकाणी जुगार खेळण्याकरता कधी सज्जन येत नाही. म्हणून मला सज्जनाचं दर्शन कधी होईल, कसं होईल? आणि जुगार खेळणारे सज्जन नसतात. राजन, जिथं मदिरा प्राशन केल्या जाते त्या ठिकाणी मला राहण्याचं ठिकाण दिलं, मला तिथंही सज्जनाचं दर्शन होत नाही. स्वैराचार करणारे सज्जन नसतात, तिथंही सज्जनाचं दर्शन मला होणार नाही. असं ठिकाण मला सांगा एखादं की त्या ठिकाणी मला सज्जनाचं दर्शन होईल. कलीनं राजा परीक्षितीला असं ठिकाण राहण्याचं विचारतात. त्यावेळेला राजा परीक्षितीने सांगितलं, हे कली, तू सोन्यामध्ये तुझं वास्तव्य राहील म्हणे. कशामध्ये? सोन्यामध्ये. सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे. राजाचा मुकुट हा सुवर्णाचा होता. कलीला सोन्यामध्ये राहण्याकरता जागा दिली आणि त्या कलीने राजाच्याच मुकुटामध्ये सोन्यामध्ये प्रवेश केला. आता राजा परीक्षितीच्या डोक्यावर कली आरूढ झालेला आहे, कारण सोन्यामध्ये राहण्याकरता जागा दिली. मग सोन्यामध्ये जर कली आहे तर मग सोनं घालावं की नाही घालावं पंचायत आहे. सोनं धारण करावं की नाही. भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना भगवान म्हणतात, सगळ्या धातूमध्ये सोनं ही माझी विभूती आहे. धातू नाम अस्मि कांचनम. कांचन म्हणजे सोनं. भगवान गीतेमध्ये सांगतात की हे अर्जुना, सोनं ही माझी विभूती आहे, माझा वास आहे त्या सोन्यामध्ये. आणि इकडे राजा परीक्षितीने कलीला सोन्यामध्ये राहण्याकरता जागा दिली. मग कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं? दोघांचंही बरोबर आहे. मग कोणत्या सोन्यामध्ये कलीचा वास आहे? जे अधर्माने कमवल्या जातं. अधर्माने कमवलेल्या सोन्यामध्ये, धनामध्ये कलीचं वास्तव्य असतं. म्हणून अधर्माने आलेलं धन ते कधीच आपल्याला पचत नसतं. लोक आपल्या व्यवहारामध्ये म्हणतात ना, आईचं धन पचत नाही. नाही पचत. ते कष्ट केलेलं नसतं. कष्टाने 100 रुपये जरी कमावले तर त्याचं महत्व आपल्याला कळतं. आणि 100च्या ऐवजी 1000 रुपये जरी सापडले त्याचं महत्व कळत नाही. कष्टाच्या पैशामध्ये यश असतं आणि कष्टाच्या पैशामध्ये सात्विकता असते.
राजा परीक्षितीच्या मुकुटामध्ये प्रवेश केला आणि राजा परीक्षितीची बुद्धी भ्रष्ट होते. मग राजा परीक्षितीला तहान लागते. पाण्याच्या शोधार्थ राजा परीक्षिती निघतो. पाणी कुठं तलाव वगैरे दिसत नाही, पण त्या जंगलामध्ये अरण्यामध्ये एक आश्रम मात्र दिसला. त्या आश्रमामध्ये राजा परीक्षिती जात आहेत, प्रवेश करतात आश्रमामध्ये. आणि राजा परीक्षिती मोठ्या आवाजाने विचारतात, या आश्रमामध्ये कोणी आहे का? मी राजा परीक्षिती आलोय, पाणी मिळेल का? राजा परीक्षिती त्यावेळेला स्वतः आवाज देऊन बोलतो, पण आश्रमामध्ये कोणीही नव्हतं. आश्रमामध्ये फक्त एक साधू महात्मा होता आणि तेही समाधी लावून बसलेले असतात. त्यांचं नाव आहे शमीक ऋषी. हे समाधी लावून बसल्यामुळे संपूर्ण बाह्य विषयाचा आणि त्यांचा काही संबंध राहिलेला नसतो. संपूर्ण बाह्य विषयाचा विसर समाधीमध्ये पडत असतो. राजा परीक्षितीला असं वाटू लागलं, मी एक सम्राट राजा आहे आणि आपल्यामुळे हे साधू संत सुरक्षित राहतात आणि आम्ही आश्रमामध्ये आल्याच्या नंतर आमचा आदर तिथ्य नाही, पण पाणी सुद्धा देत नाही. आमच्या जीवावर हे सुरक्षित जीवन जगतायत. राजा परीक्षिती शमीक ऋषीच्या जवळ जातात. एक मेलेला सर्प पडलेला होता आणि मेलेला सर्प बाणाच्या टोकावरती असा उचलला. बघू म्हणले, या ऋषीची समाधी खरी आहे का खोटी आहे? माणसाला खऱ्या खोट्याचं ज्ञान होणं हे अत्यंत महत्वाचं असतं. कधी कधी जीवनामध्ये असं घडतं, असतं खरं पण आपण समजतो त्याला खोटं. कधी कधी ते खोटच असतं पण समजतो खरं. आणि याचं जर मनुष्याला ज्ञान झालं नाही, असे कितीतरी पुरावे मी तुम्हाला सांगतो. खोटं हे जर खरं मानलं तर माणसाची काय फजिती होते. मी तुम्हाला 2-3 दृष्टांत सांगतो. आणि या खऱ्या खोट्याचं ज्ञान निवाडा चांगल्या चांगल्याला सुद्धा करता येत नाही. ज्या वेळेला हनुमंतराय द्रोणागिरी पर्वत आणायला जातात, रावणाने कालनेमी नावाचा राक्षस पाठवतात की मध्यंतरी हनुमंतरायाचा वेळ घालवण्याकरता. कालनेमी त्यांनी सुंदर साधूचं रूप धारण केलं आणि लोक खोटं काम करण्याकरता साधूचाच पोशाख का धारण करतात, हा फार मोठा प्रश्न आहे. लोक गावात मागण्याकरता जरी आले, तिकडे जरी मासे पकडीत, पण मागायला आले की ते साधूचा पोशाख भगवे कपडे धारण करून येतात. काय येतात? प्रश्न आहे की नाही? खोटे काम का दुसरा वेश धारण करून करता येत नाही का? पण साधूचाच पोशाख का धारण करतात? त्याचं कारण एकच आहे, कारण साधूच्या पोशाखावर जगाचा विश्वास आहे, भावना आहे. साधू थोर जाना, 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 साधू
साधू थोर जाना 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 कलियुगी. कारण साधूचा महिमाच विशेष आहे. साधू काय करत असतात? साधू आणि संत, साधू हे धर्माचं रक्षण करत असतात आणि संत धर्माचं पालन करत असतात. साधू हा शब्द सामर्थ्यवाचक आहे. साधू हा शब्द सामर्थ्यवाचक आहे. म्हणून सामर्थ्यवाचक शब्द आहे आणि साधूच्या ठिकाणी असलेलं जे सामर्थ्य, त्यांचा जो पोशाख आहे हा त्यागाचं प्रतीक आहे. हा म्हणून भामटे लोक साधूच्या पोशाखाचा अंगीकार करतात. मग लोकांच्या भावना सहज का तर ते बदलून घेत आहेत. हे चांगल्या चांगल्याच्या लक्षात येत नाही. काल नेहमी साधूचा वेश धारण करून बसतो. हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठम जरी असले पण काही वेळ का होईना पण त्या काल नेहमीने हनुमंतरायाला फसवलं. हनुमंतरायाची ही स्थिती आहे. दुसरं उदाहरण आहे, जी आदिमाया शक्ती सीतामाता पंचवटी मधून ज्या वेळेला रावण हा साधूचा पोशाख धारण करतो आणि माते म्हणून का तर भिक्षा मागतो, सीतामाईला सुद्धा हा रावण कळाला का? जर रावण कळाला असता तर सीता माता रेषेचं उल्लंघनच करत नव्हते. पण हा रावण आहे हे कळलंच नाही. साधू म्हणून पाहिलं आणि सीता माताला 6 महिने अशोक वाटिकेमध्ये राहावं लागलं. का? खरं कळलंच नाही. त्याचा परिणाम आहे. तिसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनातून अमृत निघालं, अमृताचा कलश निघाला. दैत्य बलवान अमृताचा कलश घेऊन पळू लागले. देवलोकाने विचार केला की यांच्या पाठीमाग पळण्याचं बळ आपल्यात नाही, कारण दैत्यात जास्त बळ असतं. दैत्य लोकांमध्ये जास्त बळ असतं पण त्यांची वृत्ती चांगली नसते. त्यांची वृत्ती चांगली नसते म्हणून त्यांचा नाश आहे. नाहीतर देवापेक्षा ते तपही जादा करतात, देवापेक्षा वरदानही जादा प्राप्त करून घेतात, पण त्या वरदानाचा उपयोग जगाला त्रास आहे म्हणून त्यांचा नाश करावा लागतो. मग देव लोक भगवान विष्णूला शरण गेले. त्यावेळेला भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं आणि त्यांना मोहित केलं. आणि त्यावेळेला मग इतके मोहित झाले, काही म्हणू लागले आम्ही आतापर्यंत अशी दिव्यांगना कुठं पाहिली नाही, कधी पाहिलं नाही, कधी ऐकण्यात नाही. तू कोणाची कोण आहे? आमच्या बरोबर लग्न करते का? हो म्हणे करते लग्न, पण मला तुमच्यात एक भेद दिसतो म्हणे. काय? तुम्ही भाऊ भाऊ असताना सुद्धा, कारण हे त्याच्या हातातून ओढत होतं, ते त्याच्या हातातून ओढत होते, दैत्यच ना. म्हणजे तुमच्यामध्ये आपापसामध्ये भांडण का होतंय? मग त्या दैत्याने सांगितलं, हे देवी आमचं जे भांडण होतंय ना ते या अमृतासाठी होतंय म्हणे. अमृताचा कलश आमच्या हातामध्ये. म्हणले मी तुमच्या बरोबर लग्न करते, परंतु असं भांडण आपापसामध्ये करता तुम्ही, हे मला योग्य वाटत नाही. मग ते होऊनच दैत्य लोक म्हणतात, हे देवी हा अमृताचा कलश तुझ्या हातामध्ये घे आणि आम्हाला सगळ्यांना हे अमृताचं वाटप कर. आता ते मोहिनी नारायण होते, हातामध्ये अमृताचा कलश घेतला, झाला देवाच्या मनासारखं. पण तिनं अगोदर सांगितलं, मी ज्या वेळेस तुम्हाला अमृत देईल त्यावेळेस अगोदर असं म्हणायचं नाही, अगोदर मला 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 म्हणायचं नाही. मी ज्या वेळेस तुम्हाला वाढेल त्यावेळेस घ्यायचं, अजिबात कोणी बोलायचं नाही. सगळं कबूल करून घेतलं, नेलं दूर अंतरावर घेऊन गेली ती मोहिनी नारायण. मोहिनी
त्या ठिकाणी देव उपस्थित झाले होते. मग त्या ठिकाणी वाटप चालू आहे. पंक्ती देवाच्याही बसल्या आणि दैत्य लोकाच्याही पंक्ती बसल्या. अगोदर ती मोहिनी अमृताचं वाटप देव लोकाच्या पंक्तीत करते. आता हे दैत्य लोक मोहित झालेले, पण त्याच्यामध्ये एक राहू नावाचा दैत्य होता. राहू, त्या राहू नावाच्या दैत्याचा हा प्रकार लक्षात आला. त्या राहू नावाच्या दैत्याने काय केलं, आपलं दैत्याचं रूप बदललं आणि देवाचं रूप धारण करून देवाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला. त्यावेळेला तो कोणाच्या मध्यभागी जाऊन बसला, चंद्राच्या आणि सूर्याच्या. चंद्राच्या आणि सूर्याच्या मध्य भागामध्ये जाऊन बसला आणि त्याला अमृतही त्या मोहिनीने दिलं. अमृतही दिलं. आता तो प्राशन करणार. तेवढ्यामध्ये चंद्राने आणि सूर्याने भगवंताला खुणकवलं, म्हणजे हा देव नाही, हा दैत्य आहे. त्यावेळेस मग भगवंताने सुदर्शन चक्राचं पाचारण केलं आणि एका क्षणात त्याचा शिरछेद केला. कोणाचा? राहूचा, राहू दैत्याचा. आणि तेव्हापासून त्या राहूचा कोप आहे कोणावर? चंद्रावर आणि सूर्यावर. तेव्हापासून चंद्रालाही ग्रहण करतो आणि सूर्यालाही ग्रहण करतो. तेव्हापासून ग्रहणाची काय आहे? ग्रहण तेव्हापासून चालू झालं. सूर्यालाही गिळून टाकतो आणि चंद्रालाही गिळून टाकतो. मला एक तुम्हाला सांगायचंय, देव लोकाच्या पंक्तीमध्ये बसला, अमृत मिळालं, मस्तक अमर झालं. देव लोकाला का होईना, थोडा वेळ का होईना, पण राहू दैत्य कळाला का? नाही कळाला. कारण त्याने देवाचा पोशाख धारण केला होता. चांगल्या चांगल्याची स्थिती अशी होते. तर आपला काय प्रश्न आहे? आपल्याला खरं आणि खोटं कळतच नाही. राजा परीक्षितीला असं वाटलं, बघू म्हणले या साधूची खरी समाधी आहे का खोटी आहे. मेलेला सर्प बाणाच्या टोकावरती घेतला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये तो सर्प टाकला आणि राजा परीक्षिती निघून आला. परिणाम काय? मेलेला सर्प त्या साधूच्या गळ्यामध्ये टाकला, पण त्याचा परिणाम जिवंत सर्प गळ्यात येऊन पडणार आहे. राजा परीक्षिती आपल्या हस्तिनापुरामध्ये येतात. मुकुट खाली उतरून ठेवतात आणि राजा परीक्षितीला आठवलं आलं की माझ्या हातातून काय घडलंय, म्हणून पश्चाताप होऊ लागला की माझ्या पूर्वजांनी कधीही साधू संतांचा आदर केला, साधू संतांचं पूजन केलं, आणि आज माझ्याकडून साधू संतांचा अवमान झाला. स्वतःला दोषी ठरवू लागले. याच क्षणामध्ये मला मरण येवो, माझं राज्य वैभव जळून भस्म हो, असं राजा परीक्षितीला वाटू लागलं. पश्चाताप झाला. माणसाकडून जर चुकीचं काम झालं तर निदान त्याला पश्चाताप तरी का होईना पण झाला पाहिजे. पश्चाताप करणं म्हणजे हे त्याचं प्रायश्चित्त असतं. पण माणसाचा स्वभाव आहे, माणसाकडून थोडं जरी पाप झालं तर मनुष्य त्याला पटकन झाकून ठेवतो. माणसाचा स्वभाव. आणि थोडं जरी पुण्य केलं की ते उघड करतो. पुण्य केलेलं उघड करतो आणि पाप केलेलं झाकून ठेवतो. माणसाचा स्वभाव आहे. काशीला गेलेला सांगतो पण मांजर मारलेली सांगत नाही. माणसाचा स्वभाव आहे. पण पश्चाताप करणं हे प्रायश्चित्तच असतं. तेवढ्यामध्ये इकडे आश्रमामध्ये काही शिष्य गण येतात, स्नान करून कौशिकी नदीहून स्नान करून परत आश्रमामध्ये येतात. आल्याच्या नंतर आपल्या गुरुची कोणीतरी विटंबना केली म्हणून धावत पळत पुन्हा कौशिकी नदीवर जातात आणि त्या ठिकाणी साधूचा पुत्र शृंगी ऋषी जाऊन सांगतात की कोणीतरी आपल्या गुरुच्या गळ्यामध्ये, तुमच्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकून विटंबना केलेली आहे. त्या शृंगी ऋषीला क्रोध आला आणि त्या ऋषीने हातामध्ये पाणी घेतलं आणि त्याच क्षणामध्ये शाप दिला. ब्राह्मणाची वाणी म्हणजे शस्त्र असतं. शाप दिला, ज्या अधम पुरुषाने माझ्या पित्याची मेलेला सर्प गळ्यात टाकून विटंबना केली असेल तर आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि त्याचा अंत होईल. शाप, ब्रह्मशाप मिळाला.
तो ऋषीपुत्र धावत पळत आपल्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर पित्याच्या गळ्यातून तो मेलेला सर्प बाजूला करतात आणि सगळे रडतात। ऋषी समाधीतून उत्थान झाल्याच्या नंतर सगळे आपले शिष्यमंडळ पुत्र रडतायत, रडण्याचं कारण विचारतात। त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं की कोणीतरी तुमची विटंबना केली, मेलेला सर्प गळ्यामध्ये टाकला होता। आणि शृंगी ऋषीने सांगितलं मी त्या आदम पुरुषाला शापही दिला की आजपासून 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करणार, त्याचा अंत होणार, शाप दिला। त्यावेळेला शमीक ऋषीने अंतरदृष्टीने पाहिलं की हा कोण होता। अंतरदृष्टीने पाहिलं तर हा राजा परीक्षित आहे, महात्मा राजा परीक्षित आहे हे कळालं। आणि आपल्या पुत्राला म्हणू लागले, हे शृंगी तू विनाकारण शाप दिला, तो सर्वसाधारण नव्हता, तो महात्मा परीक्षित आहे। कशामुळे हा परिणाम झाला तेही त्या साधूला कळालं। विनाकारण शाप दिला म्हणे, पण आता शाप तर भोगावाच लागणार आहे, पण निदान तुम्ही जाऊन तरी सांगा त्या राजा परीक्षितीला की 7व्या दिवशी तुमचं मरण आहे, जाग करा राजा परीक्षितीला। म्हणून काय शिष्यमंडळ पाठवलं। राजा परीक्षितीच्या राज दरबारामध्ये ज्यावेळी शिष्यमंडळ साधू पुरुष आलेले पाहून राजा परीक्षितीला आनंद वाटतो आणि त्यावेळी ते साधूने सांगितलं, हे महाराज तुम्हाला शृंग ऋषीने शाप दिलेला आहे, आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक नावाचा सर्पदंश करणार आहे आणि तुमचा अंत होणार आहे। राजा परीक्षितीला आनंद वाटू लागला की मला योग्य प्रायश्चित्त मिळालं। राजा परीक्षेने त्याच क्षणामध्ये आपल्या ज्येष्ठ पुत्राला जन्मेजयाला राजसिंहासनावर आरूढ केलं, नगरीचा त्याग केला आणि वनामध्ये साधू पुरुषाच्या आश्रमामध्ये जाऊन विचारू लागले की माझा उद्धार करा, माझा उद्धार करा, माझा उद्धार कशाने होईल, 7 दिवसामध्ये माझं मरण आटल आहे, माझा उद्धार करा। काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे। आता स्वतःचा उद्धार करण्याकरता राजा परीक्षिती साधू संतांच्या आश्रमामध्ये जाऊन विचारणा करतात, पण निश्चित स्वरूपाने कोणीही असं सांगत नव्हतं की राजा तू ही साधना कर, हे कर्म कर, असा जप कर, तुला 7व्या दिवशी मोक्ष प्राप्त होईल, असा ठाम निर्णयाने कोणी सांगत नव्हतं। कोणी सांगत नाही म्हणून राजा परीक्षिती गंगा तटावर येऊन विराजमान होतात। आपण हरिद्वार क्षेत्राच्या अलीकड त्याला शुकताल म्हणतात, आम्ही त्या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं तर भागवताचं 250 ते 300 लोक सोबत होते। असं रमणीय ठिकाण आहे, असं रमणीय ठिकाण आहे की असं वाटतं की या ठिकाणी राहावं, रमणीय ठिकाण। आणि त्या कालचा वटवृक्ष आहे, अजूनही त्या कालचा वटवृक्ष आहे। वृक्षामध्ये सगळ्यात जास्त आयुष्य 2 वृक्षाला आहे, कोणत्या, एक वटवृक्षाला आणि एक पिंपळाला। या 2 वृक्षाला सगळ्यात जास्त आयुष्य आहे, हजारो वर्ष हे वृक्ष राहतात। मग त्या कालचा आता द्वापार युग संपून कलियुगाला प्रारंभ होऊन 5000च्या पुढे 5000 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि सगळं या कलियुगाचं आयुष्यच आहे। 8,32,000 या कलियुगाचं आयुष्य आहे। आता 5000 वर्ष होऊन गेलेले आहेत। एवढा कालचा तो वटवृक्ष आजही आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच वटवृक्षाखाली राजा परीक्षितीला श्री शुकाचार्यांनी कथा सांगितली आहे। गंगा तटावर विराजमान झाले राजा परीक्षिती आणि आपल्या उद्धारकर्त्याची प्रतीक्षा करू लागले। साधू संतांची मांदियाळी राजा परीक्षितीच्या पाठीमागे आहे। आता राजा परीक्षितीचा अंत कसा दिव्य होतो, राजा परीक्षितीचा जन्म दिव्य आहे की आईच्या उदरामध्ये असताना भगवंताने दर्शन द्यावं, राजा परीक्षितीचा जन्म दिव्य आहे। राजा परीक्षितीचं कर्म दिव्य आहे की कलीला शासन करून धर्माची संस्थापना केली, 3 चरणाची जुळवणी केली, राजा परीक्षितीचं कर्म दिव्य आहे। आता राजा परीक्षितीचा अंत कसा होतो, अंत कसा दिव्य होतो हे पाहण्याकरता साधू संतांची मांदियाळी राजा परीक्षितीच्या पाठीमागे आहे। आणि त्यावेळेला
गंगा तटावरती विराजमान झालेले राजा परीक्षिती आपल्या उद्धारकर्त्याची प्रतीक्षा करतात. काय आहे, आंबा जर पाडाला लागला, आंबा पाडाला लागला की त्या पोपटाला आमंत्रण देण्याची गरज नसते, आपोआप येऊन तो पोपट त्याचा स्वीकार करत असतो. तसं आपल्याला पुढे शोध घेण्याची गरज नसते, शोध घेण्याची गरज नसते. आपल्या अंतःकरणामध्ये जर उद्धाराची तीव्र भावना, जर जिज्ञासू वृत्ती निर्माण झाली ना, त्यावेळेला आपोआप आपला उद्धार करणारे आपल्याला येऊन भेटत असतात. स्वतः देव जर पुण्य जर आपला असेल तर देव चालत आपल्या घरी येतो. आपण ज्या वेळेला देवाकडे चालत जातो, ज्या वेळेला आपण देवाकडे चालत जातो, समजायचं की आपल्या भक्तीची सुरुवात झाली. आणि ज्या दिवशी भगवंत चालत आपल्या घरी येतील त्यावेळेस समजायचं की आपल्या भक्तीचा शेवट झाला. आपली तयारी असावी लागते, आपली अगोदर तयारी असावी लागते. आणि गंगा तटावर विराजमान झालेले राजा परीक्षिती अचानक कुरु जंगल देशातून, प्रांतातून त्या ठिकाणी दिगंबर अवस्थेमध्ये श्री शुकाचार्यांचं त्या ठिकाणी आगमन होतंय. दिगंबर अवस्था भागवतामध्ये असं वर्णन आहे. तिघ जण हे दिसायला सारखे होते, फक्त एकच फरक होता त्यांच्यामध्ये. काय? फक्त त्यांची कमी जास्त उंची, पण दिसायला सारखे. श्री शुकाचार्य, भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव हे दिसायला सारखे होते, फक्त एवढाच फरक होता की ते उंचीने कमी जास्त होते. उद्धवजी हे श्री शुकाचार्यांच्या पेक्षा 2 बोट उंची कमी होते आणि श्री शुकाचार्यांपेक्षा 2 बोट उंची भगवान श्रीकृष्णाची जादा होती. फक्त एवढाच फरक होता. म्हणून तर त्या गोपिकांना थोडं दूर अंतरावरून पाहिल्याच्या नंतर उद्धवाला की कृष्ण कन्हैयाच गोकुळात परत आला असा भ्रम झाला होता. त्याचं कारण एकच आहे, दिसायला सारखे होते. आणि दिगंबर अवस्थेमध्ये ज्या वेळेला श्री शुकाचार्यांचं आगमन झालं आणि त्यांना पाहून सगळ्यांना आनंद वाटला, श्री शुकाचार्यांचा जय जयकार केला. श्री शुकाचार्यांना आसनावर विराजमान केलेलं आहे. षोडोपचाराने श्री शुकाचार्यांचं पूजन केलेलं आहे. आणि पूजन आटोपल्याच्या नंतर राजा परीक्षितीला उद्धार करून घेण्याची तन्मयता अंतःकरणामध्ये होती. पूजन झाल्याबरोबर राजा परीक्षितीचे महत्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न विचारतात राजा परीक्षित, कारण 7 दिवसामध्ये मरण आहे ना, जास्त दिवस आपल्याकडे नाहीत. राजा परीक्षिती तरी म्हणतो की 7 दिवसात माझं मरण आहे. आपण आपल्या एका क्षणाचाही विश्वास देऊ शकत नाही. आपण एका क्षणाचाही आपण असं ठामपणे बोलू शकत नाही की मी राहील म्हणून, कारण क्षणभंगूर नाही भरवसा. पण राजा परीक्षिती म्हणतात 7 दिवसानं माझा अंत आहे. अत्यंत महत्वाचे प्रश्न विचारले की त्या प्रश्नाचा आदर श्री शुकाचार्याने केला. कोणते प्रश्न विचारले? राजा परीक्षितीचा पहिला प्रश्न आहे, कोणाचं श्रवण करावं, कोणतं कर्म करावं, कोणाचं स्मरण करावं, कोणाचं भजन करावं की जेणेकरून अल्प दिवसामध्ये मनुष्याचा उद्धार करून घेता येईल. अत्यंत महत्वाचे हे प्रश्न आहे. काय श्रवण करावं, कोणाचं स्मरण करावं, हे प्रश्न ऐकल्याच्या नंतर श्री शुकाचार्यांनी जसे प्रश्न ऐकले तशीच सांगायला सुरुवात केली. राजन, तुझा प्रश्न आहे की कोणाचं स्मरण करावं. ऐक म्हणे, अल्प दिवसामध्ये उद्धार करून घेण्याकरता विराट पुरुषाचं काय करावं? स्मरण करावं. जे गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये भगवंताने जे रूप दाखवलं अर्जुनाला, त्या रूपाचं काय करायचं? स्मरण करायचं. पण कसं स्मरण करायचं? मग आता सगळेच काही अधिकारी
नसतात, सगळेच अधिकारी नसतात. मग याच्याकरता श्री शुकाचार्य सांगतात, त्याचं ध्यान करण्याकरता, त्याचं स्मरण करण्याकरता अगोदर आपलं मन आहे ना, मन, या मनाला मनुष्याने आवरलं पाहिजे. हे चंचल असलेलं जे मन आहे ना, या मनावर आपला ताबा निर्माण झाला पाहिजे. मन आपल्या अधीन झालं पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. आणि परमार्थामध्ये मनच महत्वाचं आहे. आपण परमार्थ करतो कशा करता? आपलं मन सुधारण्याकरता. कारण शरीराला मोक्ष प्राप्त होत नसतो, मनाला मोक्ष प्राप्त होत असतो. मन, या मनाने जर ठरवलं की या मनुष्याला अधोगतीला न्यायचं, ते मन अधोगतीला घेऊन जातं. आणि मनाने ठरवलं की या पुरुषाला आपल्याला मोक्ष प्राप्त करून द्यायचा आहे, तर मोक्ष प्राप्त करून देतं. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. हे मन असं आहे. आणि जो मनाच्या मार्गाने जातो त्याच्या अधोगती निश्चित असते. मनोमार्ग गेला तो तेथे मुक्तला. मनोमार्ग गेला तो तेथे मुक्तला. मनोमार्ग गेला तो येथे मुक्तला. मनोमार्ग गेला तो येथे मुक्तला. हरिपाठी स्थिरबला तोची धन्य. हरिपाठी स्थिरबला तोची धन्य. हरिमुखे